आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 13. आज पहिल्यांदा इतक्या दिवसांनी शरयूला प्रांजल आणि स्मितासोबत बोलण्याची इच्छा होत होती. थोडंसं त्याच विचारातून बाहेर पडल्यामुळे तिचं मन आता तिच्या आयुष्यात घडलेला हा मोठा बदल स्वीकारू लागलेलं. तिने तिच्या रूममध्ये येत इथल्या फोनवरून प्रांजलला कॉल लावला. काहीच वेळात समोरून कॉल उचलला गेला. हे प्राज, शरयू बोलते. हे हाय शरयू, कशी आहेस यार, किती दिवसांनी फोन करते आहेस, प्रांजल उत्सुकतेने म्हणाली. हाय, मी छानच, तू बोल कशी आहेस. शरयूचा आवाज शांत होता. मी मस्तच, बस तुला खूप मिस करत होतो. हे स्मितलाही घेऊ का कॉलवर. हो घे ना, मीही तेच म्हणणार होते. एकच मिनिट हां, जस्ट होल्ड ऑन, म्हणत काहीच सेकंदात तिने स्मिताला कॉलवर ॲड केलं. हाय शरयू, हाव आर यू डिअर. मी बरी आहे, तुम्ही बोला. आधी सांग, इतक्या दिवसांनी आठवण आली ना तुला, स्मिता जरा नाराजीने म्हणत होती. सॉरी यार स्मितू, अगं माझं लक्षच लागत नव्हतं कशात. कॉल काय करणार होते मी, ते की आता जरा सावरते. समजू शकतो ग आम्ही, पण तुला असं पाहवत नाही आहे. खूप मिस करतोय यार तुला. आता भारतात कधी येणार आहेस. सध्या तरी माझी इच्छा नाही आहे, कदाचित नाही येणार. काय, अरे बापरे प्राज, ती काय बोलली ऐकलंस का. ओ शरयू, तू नको ना गं असं बोलूस. हो मग तिथं येऊन काय करणार आहे मी. तसंही आता त्रास देणाऱ्या गोष्टींना विसरायचं आहे मला, आणि ती चर्चा नको आहे हा मला, प्लीज. ओके ओके, बरं मग सांग काय करतेस आता तिथं. अगं आजच आईस स्केटिंग डान्सचा क्लास जॉईन केला आहे मी. खूप मजा आली, त्यामुळे थोडंसं छान वाटतंय. म्हटलं थोडं तुमच्या दोघींशी बोलावं, बऱ्याच दिवसात बोललो नाही. हो ना, इथं रोज भेटत होतो आपण. ए शरयू, असाच फोन करत जा हां अधूनमधून. हो नक्कीच. बरं गाईज, आत्या बोलावते मला, मी करेन हा नंतर फोन. ओके बाय. बाय शरयू. त्यांनी म्हणताच शरयूने फोन कॉल कट केला. खरं तर आत्याने बोलावलं नव्हतं, पण तिने मुद्दामच कॉल संपवला होता. त्या दोघींशी बोलायचं म्हटलं तरीसुद्धा पुन्हा तिथल्या मल्हारसोबतच्या पुसटशा आठवणी तिला आठवत असायच्या. आताही तसंच झालं. यासाठी तर किती दिवस झाले त्यांना कॉल केला नव्हता तिने, कारण सगळ्या आठवणी कशा एकमेकांशी निगडीत होत्या. तिच्या आठवणीत अचानक एक जुना प्रसंग उभा राहिला. त्या दिवशी डान्स क्लासमध्ये भेटलेल्या मल्हारने दुसऱ्याच दिवशी दांडिया नाईटसाठी विचारलेलं. त्या दिवशीचा क्लास झाल्यावर मल्हार म्हणाला, आजचा डान्स सेशन संपला आहे, बट जस्ट तुम्हा सगळ्यांना एक विचारायचं होतं. यू नो ना, नवरात्री इज अराउंड द कॉर्नर, सो आय नीड अ पार्टनर. इफ समबडी इज इंटरेस्टेड देन लेट मी नो. क्लासमध्ये असणाऱ्या 5-6 मुलींनी हात वर केले. पण अट ही आहे, ती मुलगी असावी. आय मीन तिला त्या नजाकतीने खेळायला यायला हवं, कारण आपण ज्या दांडियामध्ये पार्टिसिपेट करणार आहे तिथे कॉम्पिटिशन असणार आहे, आणि जे बेस्ट डान्स कपल असेल त्याला छोटंसं अवॉर्डही मिळणार आहे. सो विचार करून सांगा. बाय म्हणत तो निघून गेला. शरयू लगेच धावत जाऊन त्याला गाठणार होती, पण अमरमध्ये आला. कुठे चालली आहे शरयू. हट रे, मला त्याला सांगायचं आहे मी रेडी आहे दांड्यासाठी. तुला काय प्रॉब्लेम आहे. ओ शरयू, तू बहुतेक नीट ऐकलं नाही आहेस. तो म्हणाला ती मुलगी असायला हवी, आणि तू तर टॉम बॉय. ऐक माझं, तुमच्या दोघांची जोडी चांगली नाही वाटणार. तुला विचारलंय का मी. आला मोठा मला सांगायला, म्हणत ओठांचा कोपरा उडवत ती त्याला बाजूला सारून बाहेर आली, पण मल्हार गायबही झालेला. अगं उद्या सांग म्हणालाय तो, इतकी का घाई झाली आहे तुला, प्रांजल तिला आता चिडवत होती. प्राज, बरं झालं तू आलीस. तू मला सांग आधी, मी इतकी वाईट दिसते का गं. वाईट म्हणजे. तू इतका वेळ का लावतेस, बोल ना यार पटकन. मी मल्हारसोबत दांडिया नाईटसाठी मॅच नाही होणार का.
अगं तू गोडच दिसतेस शरयू. कोण म्हणालं तुला? तो बावळट अमन. खरं बोललं की झोंबतंच लोकांना. आणि प्रांजल, खरं बोल जरा. मैत्रीण आहे म्हणून तू तिला काही सांगणार? मी लिहून देतो. तू तयार असल्याचं सांगितलंस ना तरीही तो तुला सिलेक्ट नाही करणार. अमन आता मागे येऊन म्हणत होता. आणि तो मलाच सिलेक्ट करणार. हे माझं चॅलेंज आहे तुला. गॉट इट? शरयू हट्टाने म्हणाली. बर, चॅलेंज एक्सेप्टेड. तू इथं आहेस आणि मीही इथेच आहे. प्राज, चल, याला काही बघवत नाही बघ माझं, म्हणत प्रांजलला ओढत असे निघाली, पण थोडीशी अस्वस्थ झाली. दोघीही स्कूटीवरून निघालेल्या आणि प्रांजलची स्कूटी तिचं घर आल्यावरच थांबली. पण एरवी बडबड करणारी शरयू शांत शांत होती. प्रांजलने ते हेरलं. शरयू, काय आज अगदी येताना एकही शब्द बोलली नाहीयेस? काय झालं? कसला विचार करतेस एवढा? प्रांजल, मला वाईट वाटू नये म्हणून म्हणालीस ना मला? खरं सांग. अगं असं काय बोलते आहेस? प्रांजलच्या आवाजात उतार होता आणि तो शरयूला बरोबर समजला. प्राज, राहू दे. तुझ्या आवाजावरून कळलं मला वाईट वाटेल म्हणून खोटं बोलण्याची गरज नाही आहे तुला. फक्त दांड्या येऊन उपयोग नाही आहे. मी अशी धाते, कदाचित अमन इज राईट. माझा असा ॲपिअरन्स पाहून तो मला रिजेक्ट करेल. शरयू, पण अगं तू आहेस तशीच छान आहेस. तू त्याचा एवढा का विचार करते आहेस? काय गं, काय भानगड काय आहे? कालपासून पाहते मी तुला. काल आलेल्या त्या मल्हारला पाहून तू एवढी बदलत का आहेस? असं तर नाही ना पहिल्या नजरेत तुला तो आवडलाय? अगं असंच नाही काही, पण ती एकदम खाली पाहत म्हणाली. पण काय? ओ हो, आय मीन शरयू, तुला कोणीतरी आवडतंय. आय डोंट बिलीव्ह. गप ग. तो कसला भारी आहे. आणि मला काय माहीत का, पण त्याला पाहिलं की वाटतं मी त्याला आधीपासून ओळखते. अच्छा, क्या बात. मग काय विचार काय आहे तुझा? प्रांजल तिला छेडत विचारत होती. ए प्राज, मला ना ॲनी हाऊ मला त्याच्यासोबत दांडियाचा हा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. ओहो, म्हणजे तुला त्याच्याशी ओळख वाढवायची असं म्हणतेस तर? प्रांजलने मेन प्रश्न विचारला तशी शरयू किंचित लाजली. म्हणजे तुझ्या आयुष्यात असं कोणीतरी आलंय तर, ज्याचं तू आता ऐकणार आहेस तर? ते सोड ग, आधी सांग आता काय करू? त्या अमनलाही मी चॅलेंज करून आले आणि मला ते जिंकायचं आहे. हां, अगं मग सिम्पल आहे, आता मुलीसारखं वाग. प्रांजल हसत म्हणाली. मला जमेल का गं? ट्राय करायला काय हरकत आहे? एक काम कर, उद्या डान्स क्लासला मस्तपैकी पंजाबी ड्रेस घालून ये. ती नाही का इश्क विश्कमध्ये अमृता मेकओव्हर करून येते, अगदी सेम तशी. प्रांजल खळखळून हसली. हो, दॅट्स गुड आयडिया. चल मग भेटू उद्या विथ न्यू लुक. आणि हो शरयू, लक्षात ठेव आजच काहीतरी करायला हवं, कारण उद्या मल्हारचा शेवटचा दिवस आहे आपल्या डान्स क्लासमधला. हो आहे लक्षात, ते मी विसरेन का? चल बाय. बाय, तिने म्हणतात शरयू उत्साहाने गेटमधून तिच्या घरात शिरली. मल्हारवर इम्प्रेशन पाडायचं यासाठी शरयू मनाशी काहीतरी ठरवत होती. घरात येताच तिने सगळे ड्रेस कपाटातून बाहेर काढले, पण एकही ड्रेस साधा नव्हता. सगळे वेस्टर्न आणि टी शर्ट, पॅन्ट्स. आता उद्या जाऊन तिला पहिली खरेदी करावी लागणार होती. मग काय, तिने लागलीच प्रांजल आणि स्मिताला कॉल करून ठरवलं आणि ती उद्याच इंडियन वेस्टर्न ड्रेस घ्यायला मॉलमध्ये जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी शरयूने ठरल्याप्रमाणे प्रांजल आणि स्मिताला घेऊन मॉल गाठला. एरवी शॉपिंगला फारशी उत्सुक नसणारी शरयू आज मात्र खूप उत्साहात होती. तिने स्वतःसाठी एक आकर्षक पंजाबी सूट निवडला. तो ना जास्त पारंपरिक होता ना जास्त वेस्टर्न. तो इंडियन वेस्टर्न प्रकारातला होता, जो तिच्या टॉम्बॉय इमेजला थोडासा सॉफ्ट लुक देत होता. खरेदी आटोपून तिने घरी आल्यावर लगेचच तयारीला सुरुवात केली. तिचा हेअर कट तर वोल्ड कट होता, जो एक बोल्ड आणि आधुनिक लुक देणारा होता, पण आज तिने त्याच केसांना नवा लुक दिला. तिने केसांना मागे बांधून लूज बन बनवला आणि काही केसांच्या बट चेहऱ्यावर सोडून दिल्या. त्यामुळे तिचा चेहरा अधिक नाजूक आणि मुलीसारखा दिसत होता. थोडासा साधा मेकअप, डोळ्यात हलकं काजळ आणि नवीन पंजाबी ड्रेस. शरयूच्या एकूण लुकमध्ये आमूलाग्र बदल झाला होता.
आरशात पाहताना तिलाही आश्चर्य वाटलं. ती आधीपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. नव्हे, ती तिच्या या नव्या लुकच्या प्रेमात पडली होती. तो ड्रेस घालून तयार झालेली शरयू तिच्या रूममधून बाहेर आली आणि बाहेर फोनवर बोलत असलेली मॉम तिला या रूपात पाहून आश्चर्यचकित झाली. तिने पहिला चालू असलेला फोन कॉल बंद केला आणि शरयूकडे आली. शरयू, हे काय? अगं काय झालं? अगं अशी ओरडतेस काय? तू इकडे आधी ये. हे असं पहिल्यांदा मुलीचे कपडे घातलेत तू? अगं कसली गोड दिसते आहेस. काय, कसा काय बदल झाला हा? मॉम तिच्या भोवती फिरून तिला विचारत होती. अगं असंच म्हटलं, इतके दिवसापासून तुम्ही मागे लागलाय, मग ट्राय करायला काय हरकत आहे? शरयू खोटच म्हणाली. वा छान, थांब थांब, आधी मला एक फोटो घेऊ दे. अगं फोटो कशाला? तुझा विचार काय आहे मॉम? अगं कोणा मुलाला दाखवायला नाही घेते, जस्ट निनादला पाठवते. ओ डॅडला? हां मग ठीक आहे. म्हणत शरयू एकदम छान स्मित करत पोज देत उभी राहिली. मॉमने तिचे 2-3 फोटो काढले. झालं, चल आता मी निघते, मला क्लासला जायला उशीर होतोय. बाय मॉम. म्हणत शरयू घाईतच जरा बाहेर पडली. आज ती तिची स्कूटी घेऊन जाणार होती. संध्याकाळी 5:30च्या सुमारास ती डान्स क्लासला पोहोचली. क्लासमध्ये प्रवेश करताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. कालची ती टी शर्ट, जीन्स आणि पॅन्टमधली बेफिकीर शरयू आज पूर्णपणे बदलली होती. मुलांच्या घोळक्यात दबक्या आवाजात तिच्याबद्दल चर्चा सुरू झाली. अरे हे शरयू तीच आहे ना? काय दिसते ती या लुकमध्ये? कोणीतरी एक जण म्हणत होतं. हो यार, असं वाटते तिला बघतच राहावं. दुसरं कोणीतरी म्हणाला. अमन जो एका कोपऱ्यात उभा होता त्यालाही शरयूला या रूपात पाहून धक्का बसला. त्याने पटकन प्रांजलकडे पाहिलं, जी हसून फक्त खांदे उडवत होती. आणि त्याच वेळी मल्हारची एंट्री झाली. मल्हार आत आला आणि त्याची नजर आपसुकच शरयूवर गेली. क्षणभर तो तिथेच थांबला. काल पाहिलेली टॉमबॉय मुलगी आणि आजची ही नजाकतदार लुक असलेली शरयू, यात त्याला फरक ओळखणं कठीण झालेलं. त्याच्या चेहऱ्यावरची उत्सुकताने अप्रूप शरयूने हेरलं आणि तिच्या मनात पहिल्यांदा विजयाची घंटा वाजली. पण आज तिने मुद्दामच मल्हारकडे दुर्लक्ष केलं. क्लास सुरू झाला. मल्हारने आज दांडियाचे काही नवीन आणि वेगवान स्टेप्स शिकवले. शरयू आज अगदी मन लावून प्रॅक्टिस करत होती. मुलीसारखे कपडे घातले असल्याने तिचे मूव्ज आणखीन आकर्षक वाटत होते. क्लास संपल्यावर मल्हार जायची तयारी करणार तर मुलीने त्याला नेमकीच कालची आठवण केली. सर, तुम्हाला दांड्यासाठी पार्टनर हवी होती ना? मी रेडी आहे दांड्यासाठी, एक मुलगी म्हणाली. हो सर, मी पण रेडी आहे, दुसरी म्हणाली. मल्हार शांतपणे हसला. त्याने क्लासच्या आजूबाजूला नजर फिरवली, पण त्याची नजर पुन्हा शरयूवर स्थिरावली. शरयूने मात्र त्याच्याकडे न पाहताच प्रांजलशी बोलण्यात स्वतःला व्यस्त ठेवलं. माफ करा मुलींनो, मला बस एकच पार्टनर हवा होता, कृष्णासोबतच्या गवळणी नाही. मल्हार पुढे म्हणाला. सॉरी, पण मला माझी पार्टनर ऑलरेडी मिळाली आहे, सो सॉरी. म्हणत मल्हार तिथून हसतच बाहेरही पडला. हे ऐकून सगळ्या मुलींचे चेहरे उतरले. मल्हारला आता जाऊन शरयू विचारेल या भीतीमुळे अमनच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शनचे भाव आले. पण त्यानेच नकार दिलाय पाहून तो मात्र आनंदला. इकडे शरयूनेही त्याचं बोलणं ऐकलेलं आणि तिला वाईट वाटलेलं. ती प्रांजलकडे निराशाने पाहत होती. यार, केवढा प्रयत्न केला मी, हा नवीन लूक, खरेदी आणि काय काय, पण याने तर कोणाला तरी निवडलंही. चल आपण निघूया. प्रांजलला हळूच म्हणत तिने आपली बॅग उचलली. चॅलेंज हरले तर मी, असा विचार करून ती निराश झालेली प्रांजलसोबत बाहेर पडली. बाहेर आल्यावर प्रांजल तिची समजूत काढणार इतक्यात बाजूला असलेल्या मल्हारने तिला हाक मारली. आजचा भाग इथे संपलेला आहे. मल्हारने शरयूला का बरं हाक मारली असेल? का त्याने निवडलेली मुलगी शरयूच असेल? बघूया नेमकं काय झालं होतं त्या दिवशी. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.